हीच फर्स्ट फ्लाईट यामध्ये आपण विद्यार्थ्यांनो वॉर्मिंग अप सेक्शन कंप्लीट केलेला होता. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्टला सुरुवात करणार आहे. हीच फर्स्ट फ्लाईट. हीच फर्स्ट फ्लाईट. फ्लाईट म्हणजे त्याची भरारी. आपल्याला माहिती आहे विमान फ्लाईट करतं म्हणजेच काय, त्याची हवेमध्ये घेतलेली झेप. आणि हीच फर्स्ट फ्लाईट, त्याची पहिली फ्लाईट. आता या टायटलचा पॅसेजशी कसा संबंध आहे हे आपण आता पॅसेजमध्ये पाहणार आहोत. हीच फर्स्ट फ्लाईट. आता ही म्हणजे कोण आहे, कोणाची फ्लाईट आहे वगैरे वगैरे, तिला फर्स्ट फ्लाईट का म्हटलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी या टेक्स्टमध्ये दिलेल्या आहेत. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. सीगल म्हणजे हा एक समुद्र पक्षी आहे. समुद्राच्या कडेला राहणारे हे पक्षी आहेत, त्याला सीगल म्हटलेलं आहे. द यंग सीगल म्हणजे तो जो आहे, सीगल जो आहे तो छोटा आहे, अद्याप लिटल सीगल आहे. वॉज अलोन ऑन हिज लेज, एकटा आहे तो होता. लेज म्हणजे या ठिकाणी क्लिफ म्हटलेलं आहे. पा क्लिफ म्हणजे कडा. समुद्राच्या किनाऱ्याला एक भूभागाची एक कडा आहे की जिथं खाली समुद्र आहे आणि वरती डोंगरासारखा भाग आहे, त्याला लेज म्हटलेलं आहे. त्या लेजवरती हा सीगल एकटाच बसलेला होता. हिज 2 brothers and his sister had already flown away the day before. आणि त्याचे 2 भाऊ आणि त्याची जी बहीण आहे ते अगोदरच उडालेले होते. 2 दिवस एक दिवस अगोदरच, त्याच्या अगोदर म्हणजे आदल्या दिवशीच ते उडालेले होते. तो मात्र एकटाच बसलेला होता. He had been afraid to fly with them. आता तो काय एकटाच बसलेला होता, त्याचे भाऊ बहीण मात्र उडून गेलेले होते. कारण ही वॉज अफ्रेड. ही हॅड बीन अ फिअर इन हिज माइंड. त्याला भीती वाटत होती. टू फ्लाय विथ देम, त्यांच्याबरोबर उडण्याची त्याला भीती वाटत होती, म्हणून तो मात्र उडालेला नव्हता. सम हाऊ व्हेन ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक. सम हाऊ कसं तरी, सम हाऊ म्हणजे कसे तरी. व्हेन ही हॅड टेकन अ लिटल रन, थोडासा रन त्याने घेतलेला होता फ्लाय करण्यासाठी, थोडासा पळालेला होता फॉरवर्ड पुढं. टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स ही बिकेम अफ्रेड. जिथं ब्रिंक म्हणजे द एज ऑफ अ स्टीप प्लेस, म्हणजे असं उतारती जो भाग आहे त्या तिथपर्यंत तो गेलेला होता. अँड अटेम्प्टेड आणि त्याने प्रयत्न केलेला होता. टू फ्लॅप हिज विंग्स, त्याचे पंख टू फ्लॅप म्हणजे पंख फडकवणे. त्याचे पंख फडकवण्याचा त्याने प्रयत्न केलेला होता, परंतु ही बिकेम अफ्रेड अँड ही स्टॉप्ड. द ग्रेट एक्सपान्स ऑफ अ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स अँड डाऊन. द ग्रेट एक्सपान्स ऑफ अ सी म्हणजे जो खाली त्याने बघितलं की खाली जो समुद्र होता तो ग्रेट एक्सपान्समध्ये होता, प्रचंड आकारावरती पसरलेला होता आणि प्रचंड खोल त्या ठिकाणी, माइल्स अँड माइल्स खोल त्याला ते सी वाटत होता. ही फेल्ट सर्टेन दॅट हिज विंग्स वूड नेवर सपोर्ट हिम. आणि त्याला खात्री होती हिज विंग्स वूड नेवर सपोर्ट हिम, त्याला सपोर्ट केलाच नसता असं त्याला खात्री वाटत होती. त्याची विंग्ज अगदी कमकुवत आहे आणि त्याला सपोर्ट त्यांनी केला नसता असं त्याला खात्री वाटत होती. सो ही बेंट हिज हेड and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. त्यामुळे त्याने काय केलं, त्याचं डोकं खाली केलं, मान खाली टाकली शर्मेने, लाजेने, भीतीने. and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. तो आदल्या दिवशी ज्या ठिकाणी झोपला होता, ज्या लेजच्या खाली एक छिद्र होतं, त्या छिद्रामध्ये तो झोपलेला होता, त्या ठिकाणी तो गेला. Even when each of his brothers and sisters, little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink. तो इतका घाबरत होता, त्याच्यापेक्षा त्याचे भाऊ आणि बहीण छोटे होते आणि खरोखर त्यांच्या विंग्स जे होते ते फार शॉर्टर होते, शॉर्टर दॅन हिज, त्याच्यापेक्षा छोटे विंग्स होते. तरीसुद्धा ते त्या ब्रिंककडे पळत गेले, त्या स्टीप भागाकडे पळत गेले. फ्लॅप्ड देअर विंग्स, त्यांनी त्यांचे पंख फडकवलेले. अँड फ्लीव अवे, आणि ते उडाले. बट ही फेल्ड टू मस्टर अप करेज. मस्टर अपचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. मस्टर अप म्हणजे एकत्र करणे, गोळा करणे, जमवणे.
परंतु तो मात्र फेल झालेला होता. धीर मस्टर अप करेज म्हणजे धीर जमा करण्यासाठी, त्याला हिम्मत बांधण्यासाठी तो मात्र फेल झालेला. टू टेक दॅट प्लंज विच अपियर टू हिम सो डेस्परेट. टू टेक दॅट प्लंज विच अपियर टू हिम सो डेस्परेट. तो ते फ्लाईट करण्यासाठी करेज गोळा करत होता, परंतु तो त्याच्यात फेल झालेला होता. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड calling to him shrilly, upbraiding him. His father and mother had come around. त्याचे आई आणि वडील जवळ आले होते त्याच्या, आणि तेही त्याला बोलत होते श्रीलिंग. ते श्रील म्हणजे पहा या ठिकाणी दिलं इन अ लाऊड ऑर हार्श व्हॉइस, किंचाळणे किंवा ओरडणे. आणि अपब्रेडिंग म्हणजे स्कोल्डिंग, रागावणे. त्याच्यावरती ओरडत होते, त्याच्यावरती रागवत होते, त्याला बोलवत होते त्याची आई आणि वडील. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार्व ऑन हिज लेज अनलेस ही फ्लीव अवे. आणि ते त्याला वॉर्निंग पण देत होते, थ्रेटन करत होते, घाबरत होते, भीती दाखवत होते. टू लेट हिम स्टार्व, त्याला उपाशी राहून देण्याची धमकी देत होते. ऑन हिज लेज, त्या लेजवरती तो जोपर्यंत उडत नाही तोपर्यंत त्याला कोणी काही द्यायचं नाही, तो उपाशी राहायला पाहिजे, अशा प्रकारची धमकी ते देत होते. बट फॉर लाईफ ऑफ हिम ही वूड नॉट मूव. परंतु तो इतका घाबरलेला होता, तो मात्र किती कुणी काही सांगितलं तरी तो घाबरत नव्हता किंवा जाण्याचा प्रयत्न करत नव्हता. दॅट वॉज 24 hours ago. हे सगळं झालेलं होतं 24 तासापूर्वी. आता मात्र तो एकटाच होता सध्या. त्याच्या 24 तासापूर्वीच ही सगळी घटना घडून ते उडून गेलेले होते. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. आणि तेव्हापासून नोबडी हॅड कम नियर हिम, त्याच्याजवळ कोणी आलेलं नव्हतं. द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच्ड हिज पेरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स. आणि आदल्या दिवशी तो दिवसभर पाहत होता, त्याने पाहिलेलं होतं हिज पेरेंट्स, त्याचे फादर अँड मदर फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. छोटे भाऊ आणि बहिणीबरोबर ते आकाशामध्ये त्याच्यासमोर उडत असलेले तो पाहत होता. परफेक्टिंग देम इन आर्ट ऑफ फ्लाईट. ते त्यांना शिकवत होते, परफेक्ट करत होते उडण्याच्या कलेमध्ये. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्ज अँड हाऊ टू डाईव्ह अ फिश. आणि ते त्यांना शिकवत होते कशा पद्धतीने स्कीमिंग करायचं. स्कीम म्हणजे मूव लाईटली जस्ट अबोव द सरफेस. दिलं पाहिजे स्कीमचा अर्थ, मूव लाईटली जस्ट अबोव द सरफेस. इथं सी, समुद्राच्या पृष्ठभागावर अगदी अलगद स्पर्श करून कशा प्रकारे जवळून उडायचं हे त्यांना शिकवत होते. अँड डाईव्ह फॉर फिश. आणि जर समुद्रामध्ये मासा दिसलाच तर कशा पद्धतीने त्यावरती झडप घालून तो मासा पकडायचा हे त्यांना ते शिकवत होते. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड डिव्होर इट. त्यांनी हे सुद्धा पाहिलेलं होतं की त्याचे जे भाऊ होता त्याने कशा पद्धतीने कॅच पकडला, एक सुंदर असा हेरिंग, अ सॉफ्ट फाईन सी फिश. हेरिंगचा अर्थ दिला पाहिजे हेरिंग, अ सॉफ्ट फाईन सी फिश, समुद्रातला एक मऊ मासा त्याने कसा पकडला. आणि डिव्होर इटचा अर्थ दिला ईट अप हंग्रीली, आधाशीपणे खाल्ला, हे त्याने पाहिलेलं होतं. हेरिंग आणि डिव्होरिंगचा अर्थ पहा. हेरिंग म्हणजे सॉफ्ट फिश आणि डिव्होरिंग म्हणजे आधाशीपणे खाणे. स्टँडिंग ऑन अ रॉक व्हाईल हिज पेरेंट्स सर्कल अराउंड रेजिंग अ प्राऊड कॅकल. स्टँडिंग ऑन अ रॉक, तो ज्या खडकावरती बसलेला होता. व्हाईल हिज पेरेंट्स, त्याचा भाऊ जे आधाशीपणे त्याने खाल्लं, तो ते एका खडकावरती समुद्रात बसलेला होता आणि त्याचे पॅरेंट्स त्याच्या अवतीभोवती फिरत होते. रेजिंग अ प्राऊड कॅकल, कॅकलचा अर्थ दिलेला आहे पहा या ठिकाणी श्रील क्राय, पुन्हा ओरडणे. आता या ठिकाणी जे ओरडणे आहे ते प्राऊड आहे, म्हणजे अभिमानाने त्याच्या भोवती ते ओरडत होते. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन अ बिग प्लॅट्यू मिडवे डाऊन द ऑपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम फॉर हिज कावर्डाईस. आणि पूर्ण सकाळ होल फॅमिली हॅड वॉक्ड, आणि संपूर्ण फॅमिली सकाळीच
गेलेली होती. अबाउट ऑन अ बिग प्लॅट्यू, एक पठारी भाग होता. प्लॅट्यू म्हणजे पठारी भाग, सपाट प्रदेश. त्या ठिकाणी ते गेलेले होते. मिड वे डाऊन द अपोजिट क्लिप, आणि ते क्लिपच्या अगदी अपोजिट होता तो त्या ठिकाणी, आणि ते त्याच्यावरती टॉन्टिंग करत होते, त्याला चिडवत होते फॉर हिज कावर्डेस. त्याला जी भीती वाटत होती, त्याच्यात जे भित्रेपणा होता, त्याला ते चिडवत होते. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय. असेंड आणि डिसेंड. असेंडिंग म्हणजे चढणे and descending म्हणजे उतरणे. The sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. सूर्य डोक्यावरती चढत होता. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. आता त्याला प्रचंड हीट जाणवत होती, सूर्याची उष्णता जाणवत होती. का? तर सन डोक्यावरती आलेला होता आणि त्याने काल संध्याकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं, 24 तासापासून. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. तो हळूहळू त्या ब्रिंककडे गेला. ब्रिंक त्यावरती असलेला असा उतारता भाग, त्या ठिकाणी लेजच्या गेला. अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. आणि एका पायावरती त्या ठिकाणी स्टँड ऑन वन लेग, त्याच्या एका पायावरती उभा राहिला. ही क्लोज्ड वन आय, एक डोळा बंद केला. देन दी अदर, नंतर दुसरा डोळा बंद केला. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप, आणि असं दाखवत होता, प्रिटेंड करत होता, सोंग आणत होता, ढोंग करत होता. प्रिटेंड म्हणजे सोंग आणणे, ढोंग करणे. तो ढोंग करत होता, दाखवलं, त्याने सोंग केलं. फॉलिंग अस्लीप, झोपण्याचं, त्याला झोप आल्यासारखं. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तरीही दे टूक नो नोटीस ऑफ हिम. दे म्हणजे या ठिकाणी हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर. दे त्यांच्यासाठी वापरलेला आहे. तरीही त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड सिस्टर लाईंग ऑन द प्लॅट्यू डोझिंग विथ देअर हेड संक इन टू देअर नेक्स. आणि त्याने पाहिलं की त्याचे भाऊ आणि बहीण त्या प्लॅट्यूवरती झोपलेले होते, पडलेले होते. हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. प्रिनिंग मीन्स हेअर क्लिनिंग. प्रिनिंगचा अर्थ दिला पा, क्लिनिंग विथ द बीक. चोचेने, जी चोच असते त्याने पंख स्वच्छ करण्याचं काम हिज फादर करत होते. द फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई त्याच्याकडे पाहत होती, बाकी कुणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं. त्याचे भाऊ बहीण झोपलेले होते आणि त्याचे वडील पंख स्वच्छ करत होते, आणि फक्त आई मात्र त्याच्याकडे लक्ष देत होती. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू. ती जरा उंच, हम्पचा अर्थ दिला पा, राऊंड रेज्ड मास ऑन लँड. एका छोटीशी टिकडी थोडक्यात. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू. त्या प्लॅट्यूवरती, छोट्याशा टिकडीवरती ती उभी बसलेली होती. हर व्हाईट ब्रिस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. आणि त्या ठिकाणून तिचं छातीचा भाग या ठिकाणी स्पष्ट दिसत होता. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. आणि ती मधून now and then she tore at a piece of fish. tore म्हणजे तोडणे. तिने जे पायामध्ये, तिच्या पायामध्ये जो काही मासा धरलेला होता, त्या माशाला ती टोचा मारून किंवा ते तोडून खात होती आणि ते दाखवत होती. अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. आणि स्क्रॅप म्हणजे घासणे, आणि त्या बीकची प्रत्येक बाजू त्या रॉकवरती ती घासत होती. द साईट ऑफ द फूड मॅडन्ड हिम. आता साईट म्हणजे दृश्य. आता समोर त्याच्या भावाने बहिणीने मासे खाल्लेले होते आणि आई त्याच्यासमोर मासा मुद्दाम म्हणून तोडत होती, खात होती. आणि त्या साईटने तो अगदी मॅडन झालेला होता, तो अगदी वेड्यासारखा झालेला होता, कारण त्याला प्रचंड भूक लागलेली होती आणि ते काय त्याला मिळत नव्हतं.
How he loved to fear how he loved to tear food that way, scraping his beak now and again to whet it. त्यालाही आवडत होतं टू टिअर फूड दॅट वे, तशा पद्धतीने मासा तोडून तोडून खाणे आणि नंतर बीक त्या स्क्रॅप करणे हे त्यालाही आवडत होतं. व्हेटचा अर्थ दिला पण शार्पन करणे, त्याला धार आणणे. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. त्याने त्यांच्या थोडंसं भाषेमध्ये गा 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 असा आवाज केला आणि त्या आईला सांगितलं की मला पण खायला दे. गाऊ कोला अशा पद्धतीने तिने तिकडून प्रतिउत्तर दिलं. शी स्क्रीम्ड बॅक डेरिसिव्हलीचा अर्थ इन अ मॅनर शोविंग सम वन दॅट शी ऑर ही स्टुपिड. ती गाऊ कोला अशा पद्धतीने तिने आवाज काढला की जणू काही ती असे दाखवत होती की तो मूर्ख आहे म्हणून. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली अर्थ दिला एक्सप्रेसिंग सॉरो. परंतु तो मात्र अतिशय दुःखाने बोलत होता आईला. अँड आफ्टर अ मिनट ऑर सो ही अटर्ड जॉयफुल स्क्रीम. आणि एक मिनिटामध्ये त्याला आनंदाचं त्याने किंचाळी केली. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट. आता तो का आनंदाने ओरडला, कारण त्याने पाहिलं की त्याच्या आईने माशाचा तुकडा जो आहे तो पायामध्ये धरला आणि ती त्याच्याकडे उडत होती. ही लीन्ड आउट इगरली. तोही खाली अतिशय उत्सुकतेने वाकलेला होता. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. आणि त्याने ते रॉकवरती तो टॅप करत होता, मारत होता. ट्राईंग टू गेट नियरर टू हर. आणि तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. शी फ्लीव अक्रॉस. ती मात्र त्याच्या जवळ उडत होती आणि तोही तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता खाण्यासाठी. बट व्हेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हाल्टेड, हर विंग्स मोशनलेस. पण ती अगदी त्याच्या समोर जेव्हा आली तेव्हा शी हॉल्टेड, ती थांबली. हर विंग्स मोशनलेस. मोशन म्हणजे हालचाल आणि मोशनलेस म्हणजे हालचाल विरहित, एक स्थिर. हॉल्ट म्हणजे थांबणे, मुक्काम करणे किंवा एका जागेवर स्टे होणे. तर ती थांबली, तिचे विंग्स पण मोशनलेस झाले. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. तो जो तुकडा होता तिच्या चोचीमधला तो त्याच्या चोचीमध्ये अगदी जवळ होता. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. त्याने खूप वाट पाहिली. वॉन्डरिंग व्हाय शी डिड नॉट कम नियरर. तिने खूप वाट पाहिली परंतु ती टाकण्याच्या याच्यात नव्हती. अँड देन मॅडन्ड बाय हंगर. आणि तोही अगदी भुकेने व्याकुळ झालेला होता, वेडा झाला. ही डाईव्ड ॲट द फिश. त्याने त्या फिशकडे जंप मारली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स. जोरात आवाज झाला, स्क्रीम झाला आणि ही फेल आउटवर्ड्स. तो खाली पडला. अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस. आणि तो खाली हवेमध्ये पडला. देन ही मॉन्स्टरस टेरर सीज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टिल. मॉन्स्टरस टेरर, मॉन्स्टरसचा अर्थ दिला शॉकिंग. ते अचानक जी त्याला भीती त्या ठिकाणी निर्माण झाली त्याने ते सीज झाला, तो स्थिर झाला, स्तब्ध झाला. अँड हिज हार्ट स्टूड स्टिल. त्याचं हार्ट बिटिंगसुद्धा थांबलं. ही कुड हिअर नथिंग. त्याला काहीच ऐकायला येत नव्हतं. बट इट ओनली लास्टेड अ मिनट. परंतु हे सगळं जी घटना आहे ती 1 मिनिटच चालली. द नेक्स्ट मोमेंट. आणि दुसऱ्या क्षणाला काय झालं काय झालं असेल दुसऱ्या क्षणाला. ही फेल्ट हिज विंग स्प्रेड आउटवर्ड्स. दुसऱ्या क्षणाला त्याने त्याचे पंख पसरवलेत, बाहेर काढलेत. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रिस्ट फिदर्स. आणि वारा त्याच्या पंखाखाली छातीजवळ घुसला. देन अंडर हिज स्टमक, त्याच्या पोटाखाली. अँड अगेन्स्ट हिज विंग्स. आणि अगदी त्याच्या पंखाच्या खाली वारा घुसला. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. आणि त्याला ते जाणवत होतं की कशा पद्धतीने त्याचे ते विंगचे टिप्स आहेत, पुढचा जो भाग आहे तो कशा पद्धतीने एअर कापत होता. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाव.
आता तो खाली पडत नव्हता, तोही त्या ठिकाणी स्थिर झालेला होता. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली. ही वॉज सोअरिंग म्हणजे फ्लाइंग. ही वॉज सोअरिंग और ही वॉज फ्लाइंग ग्रॅज्युअली हळूहळू. डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. तो हळूहळू खाली जात होता, नंतर वर येत होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता त्याला भीती त्याची कमी झालेली होती. ही वॉज नॉट अफ्रेड नाव. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी. फक्त त्याला डिझी फील होत होतं, अनकम्फर्टेबल फील होतं. लुझिंग वन्स बॅलन्स, स्पिनिंग होत होतं त्याला. त्याला चक्कर आल्यासारखं होत होतं, बाकी काहीच नाही. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अँड सोअर्ड अपवर्ड्स. त्याने एकदा त्याचे पंख फडफडवले आणि तो वरती हवेमध्ये उडायला लागला. गा 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 गौ औल आ अशा पद्धतीने त्याची आई त्याच्या मागं चालत त्याला धीर देत होती. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. आणि तिच्या पंखाचाही जोरात आवाज येत होता. ही आन्सर्ड हर विथ अनादर स्क्रीम. त्याने सुद्धा तिला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम. त्याचे वडीलही त्याच्याजवळ त्याच्या वरच्या बाजूने उडू लागले आणि तेही त्या ठिकाणी पाहून त्याला धीर देत होते, त्याच्यावरती ओरडत होते. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाईंग अराउंड हिम. त्याने हे पाहिलं की त्याचे भाऊ आणि बहीणसुद्धा त्याच्याबरोबर उडत होते अराउंड हिम. कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायव्हिंग. कर्वेटिंगचा अर्थ दिला पाहिजे इथं लिपिंग, उड्या घेणे, लाईक अ हॉर्ससारख्या उड्या घेणे. अँड बँकिंग, फ्लाईंग विथ वन विंग हायर दॅन द अदर. आणि बँकिंग म्हणजे एक पंख आडवा करून, एक पंख खाली, एक पंख वर करून या ठिकाणी उडणे. सोअरिंग म्हणजे फ्लाईंग आणि डायव्हिंग म्हणजे बुडी घेतल्यासारखं, पाण्यामध्ये ज्या पद्धतीने वरून जंप घेतल्यासारखं ते या ठिकाणी उडत होते. तर अशा पद्धतीने हा आपला जो छोटासा पक्षी आहे तो आता उडायला सुरुवात झालेली होती. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन ॲबल टू फ्लाय. आता मात्र त्याला तो विसरलेला होता की काही क्षणापूर्वी, काही मिनिटांपूर्वी त्याला असं वाटत होतं की ही कुड नॉट फ्लाय. तो उडूच शकत नाही असं त्याला जे वाटत होतं ते आता विसरलेलं होतं, कारण ही कुड फ्लाय, तो उडू शकला होता. अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्व श्रिकिंग श्रिली. श्रिकिंगचा अर्थ दिला मेकिंग अ लाऊड क्राय. आणि आता या ठिकाणी तो कमांडेड हिमसेल्फ, तो स्वतःला सूचना देत होता, डाईव्ह करत होता, सोअर करत होता, गिरक्या घेत होता, सुळक्या घेत होता आणि ओरडत होता. तो आता सर्व काही करू शकत होता. ही वॉज नियर द सी नाव. आता तो अगदी समुद्राच्या जवळ होता. फ्लाईंग स्ट्रेट ओव्हर इट. अगदी समुद्राच्या सरळ स्ट्रेट त्याच्यावरून उडण्याचा प्रयत्न करत होता, उडत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. अगदी जवळून आणि सरळ ते समुद्राच्या वरून तो उडत होता. ही सॉ अ व्हास्ट ग्रीन सी बिनीथ हिम. आणि त्याने पाहिलं की खाली प्रचंड मोठा समुद्र होता. विथ अ लिटल रिजेस मूव्हिंग ओव्हर इट अँड ही टर्न हिज बीक साईडवेज अँड काउड अम्युजली. विथ लिटल, समुद्र प्रचंड होता आणि लिटल रिजेस होते. रिजेस म्हणजे चेन ऑफ हिल्स, काही टेकड्यांची शृंखला होती. मूव्हिंग ओव्हर इट अँड ही टर्न हिज बीक साईडवेज अँड काउड अम्युजली. आणि त्याने त्याचे बीक एका बाजूला वळून पाहिलं हे सर्व दृश्य त्याला, आणि तो खूप आनंदी झाला, प्लेजर झालं त्याला. His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. त्याचे भाऊ बहीण ते सर्व त्या ठिकाणी जे काही हिरवगार खाली गवत होतं त्या ठिकाणी ते लँडेड झाले. दे वेअर बेकनिंग टू हिम. त्याच्या समोर ते उतरलेले होते आणि दे वेअर बेकनिंग टू हिम. बेकन म्हणजे या ठिकाणी बेकन, टू गिव्ह अ सिग्नल टू मूव्ह नियर ऑर फॉलो. म्हणजे त्याला खुणावत होते, त्याला सिग्नल देत होते की तू इकडं ये. दे वेअर बेकनिंग टू हिम कॉलिंग श्रीली. त्याला ओरडत होते, बोलवत होते. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्याने त्याचे पाय जे आहे ते त्या ग्रीन सीवरती खाली टाकण्याचा प्रयत्न केला. हिज लेग्स सँक इन टू इट. पण त्याचे पाय जे आहे ते पाण्यामध्ये बुडाले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट. आता मात्र तो घाबरला.
अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. आणि त्याने पुन्हा पंख फडफडून वरती उडण्याचा प्रयत्न केला. बट ही वॉज टायर्ड अँड वीक. पण तो खूप थकलेला होता, अशक्त झालेला होता. त्याने 24 तासापासून काही खाल्लेलं नव्हतं. अँड ही कुड नॉट राईज. तो काय उडू शकला नाही. एक्झॉस्टेड म्हणजे अगदी थकणे एक्झॉस्ट होणे. बाय द स्ट्रेंज एक्झरसाइज. ही अतिशय वेगळी आणि पहिल्यांदाच केलेली त्याने जी एक्झरसाइज होती त्याने तो खूप थकलेला होता. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी. त्याचे पाय मात्र समुद्रामध्ये बुडालेले होते. अँड देन हिज बेली टच्ड इट. आणि त्याचा आता पोट समुद्राला स्पर्श करत होतं. अँड ही सँक नो फर्दर. आणि जेव्हा त्याची बेली म्हणजे पोट, त्याची बेली जेव्हा समुद्राच्या पाण्याला त्याने स्पर्श केला, ही सँक नो फर्दर. सँक म्हणजे बुडणे. आता तो त्याच्यापेक्षा जास्त खाली बुडत नव्हता. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. तो त्याच्यावरती तरंगत होता आता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग. आणि त्याच्या भोवती त्याची फॅमिली ओरडत होती, त्याला प्रेज करत होती, त्याचं कौतुक करत होती. अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. आणि ते त्याच्याकडे काही मासेही फेकत होते. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. अशा पद्धतीने त्याने त्याची पहिली जंप या ठिकाणी घेतलेली होती. लियाम ओ फ्लॅहर्टी यांनी लिहिलेली ही स्टोरी आहे. तर अतिशय सुंदर अशी स्टोरी आहे आणि आपल्या सर्वांसाठी, मुलांना विशेष करून ही खूप मार्गदर्शक अशी स्टोरी आहे की आपण मुलांना कोणती नवीन गोष्ट करत असताना आपण घाबरत असतो की आपल्याला जमेल का, जमणार का. परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की ती गोष्ट तुम्ही अगदी सहजासहजी करू शकत असता, परंतु त्या लिटल यंग सीगलच्या प्रमाणेच तुम्हाला त्या ठिकाणी भीती वाटते आणि तुम्ही ती गोष्ट करत नाही. परंतु केल्यानंतर मात्र लक्षात येतं की तिथं आपल्याला अतिशय सहजपणे जमते. तर असं विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही गोष्ट असेल, जर आपल्याला आपल्या पालकांचं मार्गदर्शन, शिक्षकांचं मार्गदर्शन मिळत असेल आणि ते तुम्हाला ती गोष्ट करायची सांगत असेल तर न घाबरता त्या ठिकाणी ती करा. आणि त्यातून तुम्हाला निश्चितच खात्री होईल की आपण काय करू शकतो. आणि जेव्हा आपण स्वतःला आपण काय करू शकतो हे जेव्हा समजतं तेव्हा मात्र निश्चित तुम्हाला यश हे मिळत असतं. तुम्ही निश्चित यशस्वी होत असता. तर अशा पद्धतीने ही छानशी स्टोरी आहे. जे शब्द या ठिकाणी तुम्हाला नवीन वाटतात, ऐकले नाहीत असं वाटतं, ते शब्द व्यवस्थित वहीमध्ये लिहून एक छानशा डिक्शनरीतून ते शब्द शोधा आणि आपला अभ्यास पूर्ण करा. यातूनच बऱ्याच गोष्टी आपल्याला आपण मागच्या वेळेस पाहिलेल्या आहेत वॉर्मिंग अप सेक्शनमध्ये, त्यानुसारच या ठिकाणी स्टोरी पण आपल्याला घेऊन जाते. तर धन्यवाद मित्रांनो. अभ्यास करा. आपलं लॉकडाऊन चालू आहे, या काळामध्ये आपण आपल्या ह्या पद्धतीनेच अभ्यास करत आहोत. सेल्फ स्टडी या ठिकाणी करत आहोत. तुम्हाला फक्त या माध्यमातून थोडंसं मार्गदर्शन आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर लवकरच हे लॉकडाऊन संपेल आणि आपण आपल्या वर्गांमध्ये पोहोचू असं या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.